नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला आता आपण बघूया. आज आपले नवरात्रीचे तर 9 दिवस आपले तर सुरू झाले आहे. नवरात्र आपली सुरू झाले आहे. तर आपण रोज नवनवीन देवींची दर्शनं घेत असतो. नवनवीन रूपामध्ये आपल्या घरामध्ये कुलस्वामिनी येत असते, तर आपण तिची सेवा करत असतोय. तर असंच बघा, आता 4 दिवस झाले. तर आता 5वीला आपल्या पंचमीला ललिता पंचमी येते. तर आपण त्या दिवशी काय करायचं आहे, तर ललित पंचमी म्हणजे काय, तर आपण नवरात्रीच्या 5व्या दिवशी येणाऱ्या ज्या पंचमीला ललित पंचमी असं म्हणतात. तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललित भांडा नावाचा या राक्षस होता. तर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी प्रकट झाली होती. तर हा राक्षस कामदेवाच्याने राखलेला, म्हणजे कामदेवाने त्याला उत्पन्न केलं होतं राक्षसाला. तर या दिवशी ललित देवीने त्याचा वध केला होता. तर या दिवशी आपण ललित पंचमी दिवशी ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची पूजा केली जाते. तर तसेच बघा, आपण वसंत पंचमीला, नंतर ललित पंचमीला आपण सरस्वती माताचीही पूजा करतो. तर सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे. आपण नाही ना या दिवशी सरस्वती माताचीही पूजा करणार आहोत, कारण ह्या नवरात्रीमध्ये आपण देवीची वेगवेगळी नवरूपे बघत असतोय. तर ह्या पंचमीला आपण सरस्वती माताची नाही का, 5व्या दिवशी येते पंचमी, ललिता पंचमी, त्या दिवशी आपण सरस्वती माताची पूजा करायची आहे. तर आपल्या महिलांसाठी हा नाही का, आपल्या मुलांसाठी, आपण महिलांनी मुलांसाठी करण्यासाठी हा नाही का एकदम सुवर्ण संधी आणि अशी छान अशी संधी आली आहे. तर या दिवशी नवरात्री म्हणजे जे आपण देवीच्या सेवा करतो, तर आपल्याला नाही का अधिक प्रमाणात प्रसन्न होऊन देवी आपल्याला आशीर्वाद देत असते. तर हे या 5व्या दिवशी जो आशीर्वाद मिळणार आहे तो नाही का आपल्या मुलांसाठी आहे. तर ही सेवा आपण मुलांसाठी करायची आहे. तर आपण काय करायचं आहे, तर मुलांसाठी आपण नाही का, आपण सरस्वती मातेचा तुमच्या घरामध्ये फोटो असेलच, तर एका पाटावरती नाही का तुम्ही लाल वस्त्र हातरून सरस्वती माताची पूजा करा. नंतर नाही का देवीचे फोटो वगैरे असेल तर त्याला हार, हळदी कुंकू वाहून, तुम्ही हार वगैरे वाहून नाही का, फुलं वगैरे वाहा किंवा हार घाला. नंतर तुम्ही देवीला प्रसाद ठेवा आणि देवीच्या समोर बसून नाही का तुम्ही मुलांच्या जिभेवरती एम लिहायचं आहे. तर ते कसं लिहायचं, तर लहान म्हणजे एकदम लहान बाळ असेल तर त्याच्यावरती तुम्ही लिहू नका. तर एकदम लहान असेल तर त्याला एवढं शक्य नाही की ती जीभ बाहेर काढेल आणि एवढ्या वेळ ती जीभ बाहेर राहून त्याच्यावरती आपण लिहिता येईल. तर एक 2 वर्ष 1.5 वर्षानंतरच्या मुलाला आपण नाही का थोडं सांगू, तर ते समजू शकतं की हा बाळा थोडी जीभ बाहेर काढ, नाही का त्याच्यावरती आपण ते लिहायचं आहे. मोठी मुलं असतील तर ते स्वतः लिहू शकतात. पण जेव्हा नाही का आपण लहान मुलांना ज्या माता करतील तर त्यांनी काय करायचं आहे, तर थोडी मोठी मुलं होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही लिहा. पण हे लिहायचं काय आहे, तर एम लिहायचं आहे. तर हे आपल्या सरस्वती माताचं नाही का, सरस्वती माताचा हा मंत्र आहे. तर हा मंत्र आपण जिभेवरती लिहिल्यानंतर आपल्या मुलांची बुद्धी, आपल्या बुद्धीचा विकास मुलांच्या नाही का चांगल्या प्रकारे होत असतोय. तर आपली मुलं नाही का स्कूलमध्ये नाही का त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते, त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. तर ह्या गोष्टी आपण मुलांसाठी आपल्या करायच्या आहेत. तर आपण अशा नाही का पंचमीला, हर पंचमीला तुम्ही करू शकता. आपण वसंत पंचमीलाही करतो ही पूजा. आणि आता आपल्या ह्या नवरात्रीमध्ये हा एकदम छान असा संधी साधून आली, हा चांगला योग आला आहे. तर आपण या दिवशी आपण ही पूजा करायची आहे. तर सरस्वती माताची पूजा करा. आणि तुमचे कसं मुलं घरी असतील तर तुम्ही घरी करा. घरी नसतील तर मग नाही का स्कूलला वगैरे गेले असतील तर तुम्ही, हा आपला योग आला आहे सोमवारी, तर 7 तारीख आहे सोमवारी, तर सोमवारी तुम्ही ही पूजा करायची आहे. तर सोमवारी मुलांचे स्कूल असतील तर मुलं सकाळची लवकर स्कूलला जातात, कोणाची 6ला 7ला. तर मुलं स्कूलवरून आले दुपारी, तर दुपारी तुम्ही त्यांना नाही का आंघोळ वगैरे घालून नाही का, शक्यतो तुम्ही त्या मुलांना पांढरे कपडे घालायला द्या, कारण आपल्या सरस्वती मातेचा नाही का आवडता कलर आहे पांढरा. तर तो तुम्ही मुलांना कपडे पांढरे घालायला द्या. परत ना ते देवीच्या फोटोसमोर मुलांना बसवा. आणि तुम्ही हे त्यांच्या जिभेवरती लिहिण्यासाठी आपण दर्भाची काडी वापरायची आहे. तर दर्भाची काडी तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला नसेल शक्य नाही का, आता नाही मिळणार आहे, तर तुम्ही सोन्याच्या काडीने, म्हणजे सोन्याच्या कानातला आपला असते किंवा आपल्या कानातली चमकी वगैरे असते, तर ती चमकीने तुम्ही जिभेवरती लिहायचं आहे. तर ते चमकी कशामध्ये बुडवून लिहायचं आहे, तर कुंकवाचं असते आपण ते कुंकू घ्यायचं आहे पूजेच्या तिथं. त्या कुंकवाने आपण जिभेवरती एम लिहायचं आहे. तर ते तुम्ही काय करायचं आहे, थोडं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये थोडासा मध मिसळा आणि मधामधून आणि कुंकवामधून तुम्ही एम जिभेवरती लिहायचं आहे. कारण असं आहे की ती जीभ जास्त वेळ बाहेर राहत नाही मुलांची. तर पटपट नाही का, थोडं जसं जमेल तसं. आणि कानातलं वगैरे ते नाही का त्याचा व्यवस्थित स्क्रूचा नाही का, चमकीचा वगैरे स्क्रू व्यवस्थित बघून घ्या, नाहीतर नाही का असं गडबडीमध्ये मुलांच्या जिभेला वगैरे लागू शकतं. तुम्ही जेवढं होईल तेवढं नाही का असं पटकन नाजूकपणे असं लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही नाही का एकदमच असं व्यवस्थित यायला
पाहिजे काय असं काही नाही आहे. तर तुम्ही तसं जसं जमल तसं नाही का लिहा आणि लिहिता लिहिता तुम्ही आपल्या सरस्वती मातेचा नाही का कोणताही श्लोक तुम्ही म्हणू शकता. तर तो श्लोक म्हणत म्हणत तुम्हीही एम लिहायचं आहे. कारण मुलांच्या बुद्धीचा विकास आणि आपल्या मुलांसाठी आपण एवढं तर करू शकतो. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.